नागपूरच्या धरमपेठ आणि गोकुलपेठ या भागात 3 हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकली आहे। पोलीस आयुक्तांनी सुरू केलेल्या ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलिसांनी हुक्का पार्लरचं नेटवर्क उद्ध्वस्त करायला सुरुवात केली। यात एकाच दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकत 36 जणांवर कारवाई सुद्धा केल्याची माहिती मिळते। संभाजीनगरमध्ये दोघा ठकसेनांनी गुंतवणूकदारांना तब्बल 11 लाखांचा गंडा घातला। शेअर मार्केट आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करून दरमहा 5% परताव्याची बतावणी या ठकसेनांनी केलेली होती। या प्रकरणी क्रांती पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला आहे, तपासाला सुरुवात केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादेत छापा टाकत पोलिसांनी एमडी ट्रकच्या साठ्यासह 60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपी राहत्या घरातूनच एमडी ट्रकची विक्री करत होता। तो मुंबईतून ड्रग्ज आणून दुप्पट किमतीनं विक्री करत असल्याचं तपासातून समोर आलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्किल गेमच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदा ऑनलाईन लॉटरी सेंटरवर पोलिसांनी कारवाई केली आहे। या कारवाई दरम्यान 5 ऑनलाईन लॉटरी सेंटरवर पोलिसांनी छापे टाकल्यात। दरम्यान लाखोंचं साहित्य जप्त करत अनेक आरोपींना अटक केली आहे। वर्ध्याच्या सेलू पोलिसांनी म्हशी चोरी प्रकरणी एकाला ताब्यात घेतले। सेलू तालुक्यातील वडगाव शिवारातील शेतातून 2 म्हशींची चोरी झाली होती। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला आणि गुन्हा उघडकीस आणत 30,000 रुपये जप्त केलेत। अमरावतीमध्ये राधा सिटी परिसरात गुटख्याच्या गोडाऊनमध्ये गाडगेनगर पोलिसांनी धाड टाकली आहे। दरम्यान कारवाईमध्ये 12,50,000 रुपयांचा गुटखा जप्त झाला। पोलीस कोठडीमध्ये असलेल्या केशवाणीनं दिलेल्या माहितीवरून ही धाड टाकण्यात आली। सीबीआयनं आयआरएस अधिकारी डॉक्टर अमित कुमार सिंघल यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडलाय। फूड फ्रँचायझी पिनोसचे मालक सनम कपूर यांनी आयआरएस अधिकारी सिंघल यांच्या विरोधात लाच मागितल्याची तक्रार केल्यानंतर ही अटक झाली। जालन्याच्या अंबडमधील कुक्कडगाव ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यामध्ये अडकलाय। त्यानं नमुना 8अ प्रमाणपत्र देण्याकरता 15,000 रुपयांची लाच मागितलेली होती। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। लातूरच्या उदगीर शहर पोलिसांनी बाळाला बेकायदा दत्तक केल्याप्रकरणी 8 जणांविरोधात गुन्हा नोंदवलाय। 100 रुपयांच्या मुद्रांकांवर एका 18 महिन्याच्या बाळाला घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयानं या संदर्भातली चौकशी केली होती। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेअर मार्केटमध्ये परताव्याचा आमिष दाखवून पिता-पुत्रानं 11 लाख रुपयांना फसवल्याचं उघडकीस आलं। या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। नाशिकच्या येवला शहरात गांजाची विक्री करणाऱ्याला नाशिक स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे। दरम्यान 40,000 रुपयांचा गांजा जप्त झालाय। कारवाईमध्ये अवैध धंदे करणाऱ्यांचे दाभे दणाणलेत। बीडच्या अंबाजोगाई शहरातून 7 दुचाकी चोरणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे। या दुचाकी त्यांना बीडच्या तळेगाव शिवारात ठेवलेल्या होत्या। त्यानंतर दुचाकींची विक्री केली जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना प्राप्त झाली होती आणि त्यामुळे पोलिसांनी धाड टाकत 7 दुचाकींसह आरोपीला अटक केली आहे। Thank you.